नमस्कार, माझं नाव करिश्मा राजेश पडगावकर. मी इथं 9वी मध्ये शिकते. आनंद मेळ्याचा खाद्यपदार्थ प्रस्तुती मीठ, सांबार व चटणी आहे. सुकाचे आणि मी दिशा ढवळ. मी 9वी मध्ये शिकत आहे. सांबार कसं बनवले, दिशा डाळ शिजवली, मग त्यात पाणी बनवलं आणि डाळ आणि मीठ आणि चटणी, खोबरं, ओलं खोबरं आणि मिरच्या आणि चटणी आणि सरबत बनवलेला आहे. रसाचा आहे. मी ताक बनवलेला म्हणजे बेसन त्यामध्ये कुठल्याही प्रकारची नाही आहे आणि साखर वापरलेली आहे. त्यामध्ये साखर कमी आहे. डायबिटीज वगैरे काय त्रास होणार नाही. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहे ताक आम्ही तुळशीचं पाणी आरोग्यासाठी टाकलेलं आहे. तुळशीचं पाणी वगैरे टाकलेलं आहे. ताक आहे. पाण्यात ताक असलं असते त्यामुळे असं केलं. आणि विशेष हे म्हणजे पैलवान वगैरे पित्या त्याच्यासाठी चांगलं अभ्यास की आपण म्हणजे हे पितात का ऊर्जा वगैरे राहण्यासाठी शक्ती यासाठी चांगलं ऑर्गॅनिक आणि वापरलेलं नाही. सगळं वापरते बाकी सगळं पियाला वगैरे आवडतं त्यांनी आम्ही पासवर्ड आणि आणि स्टॉलचं नाव आहे प्ले विथ स्टडी. म्हणजे आता आपण गेम खेळतो तर घरच्यांना कसं वाटतं प्रत्येक पालकांना मुलांनी खेळायच्या वेळेस अभ्यास स्टडीमध्ये आपण जे अभ्यासाला अक्षरं घेतले जातात त्यापासून जे अक्षर येतात त्याच्यातून ते ओळ बनवायचे. आणि आता कोणती म्हणतात हां तुम्ही येते कोणती त्यात काय
कॉमेडीचा टाइम जातो. नाही फ्री आहे फ्री आहे. किती वेळात सुटायचं? अर्धा मिनिट. काय तुमच्याकडे वेळ लावण्यासाठी काय केलं? मग काय मिळणार आम्हाला? ज्यूस मिळणार? ओके, म्हणजे या गेमवर ते आहे का? येस, कविता मॅडमचा एकदम मस्त. हा 2 रुपयाचा कॉईन आहे. ठीक आहे, आता मी याला चेंज करणार. हा 2 रुपयाचा कॉईन आहे. जरा लांब जा. हा कोणता कॉईन? हा 2 रुपयाचा कॉईन. 1953 कोणता आहे? आता याला परत करतो. एकच स्टॉल आहे ना? हर्षवर्धन केसरकर कोण आहे? खेळाचा आहे. ओके, मग हा कशाला फोडला? हा याचं नका रोज. विकतोय आणि 2 मुली येणार आणि थोडे साहेब येणार आणि आम्ही छोले भटुरे कसा बनवतात ते सांगतो. आम्ही आता मला मिरची पावडर टाकलाय, हळदी टाकलाय, नमक टाकलाय आणि तो आलू थोडं टाकलं. तू केलं का? नाही, माझी मम्मी सांगते की ओके. मला सांगितलं आणि सांगितलं तो बॉईल करायला म्हणजे पाणी शिकायला ठेवला आहे छोले. नंतर आम्ही यो मसाला टाकून सगळे बनवला आहे. टेस्ट छोलेचं सांग. भटुरे भटुरे आम्ही सगळे मैद्याचे बनवतात. ते आम्ही गव्हाच्या पिठाचे बनवतो. त्याच्यामध्ये आम्ही मीठ आणि तेल टाकून मळून घातलेले आहेत. म्हणजे त्या भटुरे बनवून तेलात तळून. व्हेरी गुड, मस्त. मैदान आहे. लवकर द्या पटकन. मस्त प्रेझेंटेशन पण तुमचं. तुम्ही अगदी पाठीशी उभा आहे पूर्ण याच्यामध्ये तर टेस्ट चांगले असणार ना. अरे वा वा, पोहे पोहे. असं म्हणेल. हा इथे फार छान. मस्त. केलं का नाही? आपल्याला आंबट पापडी चव ताकात भिजवलेलं असतं ना, व्यवस्थित चव असते. लहान म्हणून खेळ मोठा हर्षवर्धन केसरकर. चल बघू काय आहे टाकायचं कसं. तू एक प्रात्यक्षिक करून दाखव बघू. म्हणजे आम्हाला टप्प्यावर गेला किती चान्स?
तुझ्या अगोदर तू अगोदर केला हिरो अरे वा नमस्कार मॅम, आपण आज आनंद मेळाव्यानिमित्त आपण परीक्षण करून आलात आणि खाद्यपदार्थाचं आपण परीक्षण केलं, त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? सर्वात आधी मला त्यांचे आभार मानायचे की आम्हाला परीक्षेमुळे देखील मुलांना उपस्थितीचे आभार मानतो. आणि आज जे काही मुलांनी पदार्थ बनवले घरून, विशेषतः मैद्याचा वापर न करता वगैरे जे काही पौष्टिक पदार्थ बनवले ते अक्षरशः अतिशय चविष्ट रुचकर म्हणजे. आणि सादरीकरण देखील खूप छान प्रकारे त्यांनी केलं. अगदी साधं पद्धतीने. तुम्हाला हे आवडलं परीक्षण करायला? त्याच्या अगोदर तुम्ही परीक्षण केलं आहे का मॅम? त्याच्यानंतर पण अच्छा ओके. याच्यानंतर पण तुम्हाला परीक्षण बोलवलं तर तुम्ही येणार आहात? धन्यवाद मॅम. मॅम तुम्ही खेळाच्या स्टॉलचं परीक्षण केलं तर त्याबद्दल आपले मत वगैरे? खेळाच्या स्टॉलमध्ये खूप मजा आली. पण त्याच्यामध्ये मुलांची विचार करण्याची क्षमता दिसते काहींची की बॉल किती लांबून टाकायला पाहिजे किंवा शब्द किंवा बनवणं. त्याच्यामध्ये मुलांचं किती पटकन तुम्ही टाईम लिमिट देऊन त्यांनी तो गेम केला होता. तर म्हणजे मुलांची ग्रोथ आणि मुलांची कॅपॅसिटी दिसून येते. ते खूपच छान झाले आणि पहिल्यांदा आम्हाला तुम्ही सर्व केल्याबद्दल सर खूप आभार मानतो. मॅम तुम्ही पण ते खेळ खेळलात का? हो खेळ अच्छा काय वाटलं खेळ खेळून?